जगदंब जगदंब. हॅलो फ्रेंड्स, तर चला बनवूयात आज आपण फ्राईड राईस. घरच्या घरी असा फ्राईड राईस. तर त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरून कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, त्यानंतर बारीक चिरलेला कोबी, ग्रीन चिली, हिरवी मिरची, त्यानंतर इथे आहेत गाजर, इथे आहे गाजर आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि फ्राईड राईस मसाला पॅकेट. तर तुम्ही इथं रेडीमेड फ्राईड राईस मसाला पॅकेट नाही वापरलं तरी अगदी सुंदर असा हा फ्राईड राईस होतो. तर तो कसा, तर मी तुम्हाला ते सांगते. तर कढईमध्ये सर्वप्रथम आपण तेल टाकायचं आणि हो, इथे सांगायचं राहिलं, हा आहे कोलम तांदूळ, जो मी असाच्या असा शिजवून घेतलेला आहे आपला भाताप्रमाणे. तो काही चिकट होत नाही, त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित टाकायचं प्रमाणात, तर काही होणार नाही. इथे कढईमध्ये मी सर्व व्हेजिटेबल्स तेल टाकून असे शालो फ्राय करत आहे. त्याला खूप जास्त फ्राय नाही करायचं, त्याचा क्रंचीनेस असा राहिला पाहिजे. आणि बस एवढंच फक्त हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मिरी पूड टाकायची आणि मीठ नाही टाकायचं, मीठ वरून टाकायचं, नाहीतर ते भाज्या लूज पडतात. तेल टाकून त्या भाज्या टाकून मिरी पूड टाकून त्याच्यामध्ये असा भात टाकायचा आणि त्याच्यावरून मीठ टाकायचं आणि वरूनच कच्चा कोबी टाकायचा. कोबी कधीही परतून नाही घ्यायचा. अशा प्रकारे तयार आहे आपला फ्राईड राईस. आणि मी इथे रेडीमेड फ्राईड राईस मसाला टाकला आहे. तुम्ही फक्त सोया सॉस टाकला आणि थोडंसं केचप टाकलं, ग्रीन चिली सॉस टाकला, रेड चिली सॉस टाकला तरीही खूप सुंदर फ्राईड राईस होतो. आणि तुम्हाला शेजवान फ्राईड राईस नसेल बनवायचा, नुसतं गार्लिकचा स्मोक, खूप सारे गार्लिक चॉप करून टाकायचे आणि त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा, की झाला आपला स्मोकी फ्राईड राईस तयार. तो नुसता तो फ्राईड राईस मसाला न टाकताही खूप सुंदर बनतो. त्यासोबत मी पनीर चिली बनवली होती. ट्राय करा माझी ही रेसिपी आणि सांगा, कमेंट करा. थँक्यू.